नमस्कार, आपण पाहता छावा न्यूज आवाज जनतेचा प्रतिनिधी लहू शिंदे। आज आपण धाराशिव ढोकी या रोडवर उभा आहोत। या ठिकाणाहून मळीचा ट्रॅक्टर गेलेला आहे। ती रस्त्याने मळी सांडत आली आहे। आता मी ढोकीवरून येताना पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी मळी सांडली आणि या ठिकाणी जे आपले 24 तास अहोरात्र डोळ्यात तेल घालून सेवा करतात अशा एक पोलीस भगिनी या ठिकाणी पडलेले आहे। तर याला कारणीभूत कोण आहे? प्रशासनानं याची दखल घेऊन देवळाल पाटी या ठिकाणी तत्काळमध्ये गतिरोधक बनवावे आणि निश्चय गतिरोधक न बनवता त्या ठिकाणी त्याच्यावरती पांढरे पट्टे मारावे व साईडला बोर्ड लावावा वार्ता फलक म्हणून। तरी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे आणि ड्रायव्हर बांधवांना एक विनंती आहे, आपल्याला लायसन देताना RTO झोपी जाऊन लायसन देतो का काय ह्याचीच चौकशी करणं गरजेचं आहे। कारण आता सध्याच्याला फुल स्पीडने गाड्या चालवतात, त्यांना लिमिट राहिलेलं नाही। दुसरी गोष्ट LED लाईट आल्यात आणि ड्रायव्हर लोकांच्या एवढं लक्षात येत नाही की अपर डिपर मारावं। आपण आता जरी पाहिलं तरी ह्या डोकीच्या थोडं सारीकडं एक देशमुख शाळा म्हणून आहे, तर त्या शाळेपाशी त्या ठिकाणी एक ट्रॅक्टर उभा आहे। मला सांगा, ट्रॅक्टर बांधव हे आम्ही लाखो रुपयाचा धंदा केला म्हणून सांगतात की आम्ही ह्या सीझनला एवढा धंदा केला, पण बांधवांनो तुम्ही एक लक्षात गोष्ट घेतली का? तुम्ही 250-300 रुपयाचं ट्रॅक्टरला आपल्या पाठीमागे रेडियम लावू शकत नाही का? त्या ॲक्सिडेंटमध्ये कोणीही बाहेरचा जाऊ शकतो किंवा आपल्या जवळचाही कोणी नातेवाईक असू शकतो। तर काळजी घ्या व वाहतुकीचे नियम पाळा। धन्यवाद। आणि आमच्या छावा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ती समोरच्या गाडीला दाखवा, तेव्हा ते आता गाडीवाला आलेला आहे का ते बघा, ते अपर डिपर मारत नाही आहे। मग मला सांगा, समोरून एखादा मोटरसायकलवाला येत असेल तर त्याची छोटी लाईट असते, मग या LED वाल्यांना कळू नये का यांनी लाईट कमी जास्त करावी म्हणून? ठीक आहे, धन्यवाद। मळी असल्यामुळे त्यांना म्हणलं होतं पलिकून तर त्यांनी जरा थोडंसं मोटरसायकल थांबावं लागलं।